नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। एक नजर महाराष्ट्रातील घडामोडींवर। महाराष्ट्राच्या सीमेस लागलेल्या भोकरबर्डी गावात शेकडो झाडे दिसते, ज्यामुळे हे गाव ऑक्सिजनने भरलेले दिसत आहे। या गावांचे नागरिक दरवर्षी प्रत्येक घरात 5 झाडे लावण्याचे काम करतात। भोकरबर्डी हे गाव झाडे लावण्याच्या दृष्टीने आदर्श मानले जात आहे। कोरोना काळात देशामध्ये ऑक्सिजन कमतरतेची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत। देशात ऑक्सिजनच्या अभावाचे मुख्य कारण म्हणजे झाडे लावण्याचे कार्यक्रम अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे। देशात वृक्ष लागवड कमी झाली दिसून येते आणि झाडे नष्ट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। पण महाराष्ट्राच्या सीमेस लागलेल्या भोकरबर्डी गावात शेकडो झाडे दिसते, ज्यामुळे हे गाव ऑक्सिजनने भरलेले दिसत आहे। या गावांचे नागरिक दरवर्षी प्रत्येक घरात 5 झाडे लावण्याचे काम करतात। भोकरबर्डी हे गाव झाडे लावण्याच्या दृष्टीने आदर्श मानले जात आहे। जितके घरे नाही आहे या गावामध्ये तितके जास्त झाडे दिसतात। या गावात आजूबाजूला झाडे असल्याने या गावातील लोक पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले जात आहे। श्रीपाल पाल, माजी जिला परिषद सदस्य अमरावती, और मेरा मूल रहने का जो गाँव है भोकरबर्डी है। मेरे गांव में जब 25 साल पहले मैं ग्राम पंचायत में चुनकर आया तो उस समय गांव में ऐसा देखा कि झाड़ पेड़ों की बहुत कमी है। थे हमारे पुरानों ने भी बहुत सारे झाड़ लगाए हैं, लेकिन मेरी जो एक कल्पना थी कि गांव को एक ऐसा ऑक्सीजन रहित गांव बनाना, जिसकी कि आज पूरे भारतवर्ष में ऑक्सीजन की चर्चा हो रही है। फिर से यादें निकल रही कि झाड़ लगाना चाहिए, झाड़ लगाना चाहिए, पर ये मेरी सोच 25 साल पहले थी। आज भोकरबर्डी गांव ऐसा लगता है कि कोई जंगल का गांव है। पूरा कम से कम 300 घर है यहाँ पे, पर 300 घर के इसमें कम से कम 50 से 1000 से कम झाड़ हमने ये 25 साल में लगवाया है। और अभी भी मिशन मेरा हर साल एक घर को 5-5 झाड़ देना, क्योंकि हमारे यहाँ पे बाड़ा भी बहुत है। इसलिए एक वन ग्राम में भी ऐसा नहीं होगा जो भोकरबर्डी को हमने वन ग्राम के रूप दिया है। और मेरा गांव झाड़ों के मामले में आज मेलघाट में 1 नंबर है। या झाडांद्वारे येथील नागरिकांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळत आहे, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे। तसेच सरकार दरवर्षी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत, परंतु वृक्ष लागवडीचे सर्व कार्यक्रम अपयशी ठरत आहेत। देशात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड केल्यास अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला नसता। प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष भविष्यात लावला तर देशात ऑक्सिजनची कमतरता कधीच येऊ शकत नाही। मैं कन्हैयालाल चंदेल मूल रूप से भोकरबर्डी का ही निवासी हूँ, लेकिन वर्तमान में जबलपुर में रह रहा हूँ। वर्तमान समय में पूरे विश्व में जो ग्लोबल वार्मिंग का दौर चल रहा है, और इस ग्लोबल वार्मिंग के कारण पूरे विश्व में पर्यावरण को लेकर हाहाकार मचा हुआ है। पूरे हमारे देश में भी हर प्रदेश में लाखों एकड़ों में, लाखों मीलों में जो जंगल थे, विगत 50 सालों में जंगलों का हमने खात्मा किया, और उसी का नतीजा आज हम लोग भुगत रहे हैं। आज इस कोरोना काल में जब एक और ऑक्सीजन के लिए आदमी, जो कि हमें फ्री में मिलती है पेड़ लगाने से, हमारे घरों में जो पेड़ थे उनको काट के हमने ऑक्सीजन की कमी करी, और आज ऑक्सीजन न होने के कारण पूरे देश में लाखों आदमी अपने जान गंवा रहा है। ऐसे दौर में हमारे इस ग्राम भोकरबर्डी के माजी जिला परिषद सदस्य श्रीपाल जी ने जो 20 साल पहले कल्पना करी, और इस गांव में हम जब छोटे थे तब हमने देखा कि पहले काफ़ी पेड़ थे, लेकिन सने सने लोगों ने पेड़ को ख़त्म किया, और एक स्थिति ये आ गई थी कि इस ग्राम में एक इन्हें गिने पेड़ रह गए थे। लेकिन इनके 20 साल के प्रयासों में आज इस गांव में, जैसा कि उन्होंने अभी बताया, कि लगभग 50,000 पेड़ गांव में घरों के आजू बाजू चारों ओर हैं, जिसके कारण इस महामारी के दौर में ये हम लोगों के लिए शुभ संदेश है कि इस भोकरबर्डी ग्राम में, जिसकी की जनसंख्या लगभग 2500 है, 3000 है, हमारे गांव में शायद एक आध केस कहीं बाहर से आया हो, बाकी कोई कोरोना का केस इस गांव में नहीं आया, और ना किसी ऑक्सीजन की कमी हुई। इसलिए मेरा सभी ग्रामवासियों से निवेदन है, आजू बाजू तालुके के भी सभी लोगों से निवेदन है कि कृपया अपने अपने घरों के आसपास, खेतों के मेड़ पर पेड़ अवश्य लगाएं, चाहे फल वाले पेड़ हों, फूल वाले पेड़ हों। पेड़ों से हमें ऑक्सीजन मिलती है। इस ऑक्सीजन का महत्व आज के दौर में हम लोगों को यहाँ पर समझ में आ रहा है। शकील अहमद, धरणी। केंद्र सरकारने तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात मागे घेण्यात यावी व रासायनिक खतांचे वाढलेले भाव कमी करण्यात यावे,
या मागणीसाठी 20 मेला प्रहारच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर ताली व थाली बजाव आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे विदर्भ विभाग प्रमुख गजू कुबडे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधे रेल्वे विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोरोना संबंधी शासकीय नियम पाळून प्रहारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने लिहिलेले निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले. बरोबर 1 वर्षापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विरुद्ध लढाई लढणाऱ्या योद्धांसाठी सायंकाळी 6 वाजता टाळी व थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते आणि त्या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळालेला होता. आज प्रहारचे दृष्ट नेते बच्चूभाऊ कडू यांनी अतिशय अडचणीत असलेल्या व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजा संकटात असताना त्यांच्या वेदनांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभिनव असे ताली व थाली बजाव आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सायंकाळी 6 वाजता करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले व पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार आज सायंकाळी 6 वाजता मोदी सरकार हायहाच्या घोषणा देत ताली व थाली वाजवून केंद्र सरकारच्या शेतकरी हित विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. बंद करा, बंद करा, याची आयात बंद करा. आज तहसील ऑफिस चौक हिंगणघाट येथे या आंदोलनात पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे, जगदीश तेलहांडे, रूपराज भगत, दिवाकर गंगारे, रितेश गुर्दे, भाई मोहन पेरकुंडे, आकाश देवडे, विजय पडोळे, ज्ञानेश्वर हुलके, ईश्वर हेडाऊ, आकाश बाणमारे, नाना नागमोते, अतुल चिंतलवार, केशव लेंडांगे इत्यादी कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. सलीम शेख, हिंगणघाट. तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर याबाबत आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पाहणी दौरा म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, मी काय असं काय सगळं पिंजून काढलं वगैरे याच्यातला भाग नाही, पण साधारणतः मला कल्पना आली की काय पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इत्थंभूत माहिती इथे मला कलेक्टर महोदयांनी दिलेली आहे, रत्नागिरीत सुद्धा दिलेली आहे. यावेळेला एक गेल्या वेळेचं वादळ आणि यावेळेचं वादळ याच्यामध्ये जो मोठा फरक त्यांनी सांगितला तो म्हणजे यावेळेला वारे तसे वेगात नव्हते, मात्र नुकसान गेल्या वेळेपेक्षा जास्त झालेलं आहे. बरोबर ना? म्हणजे घरात तुम्ही असे घरांचं नुकसान असेल, झाडांचं नुकसान असेल, हे नुकसान यावेळेला जास्त आहे. जरी वाऱ्याचा वेग कमी होता तरी हे आता निसर्गाचं सगळे हे विचित्र चमत्कारच म्हणायला पाहिजे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा एका गोष्टीवरतीच भर देईन, ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना त्या आम्ही जे काय आता संपूर्ण माहिती आल्यानंतर व्यवस्थित मदत देऊ, त्याच्याबद्दल काही पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही, तिथे देणारच. मात्र मी पुन्हा पुन्हा जे सांगतोय ते एकच आहे की आता ही वादळं दरवर्षी यायला लागलेली आहेत. आजपर्यंत अशी दरवर्षी ही वादळं येत नव्हती. पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा हा जो एक भाग आहे, आता पूर्व किनाऱ्यावरती वादळ येते. आपल्याकडे ही वादळं त्याची मालिका आता 2-3 वर्षापासून सुरू झालेली आहे. गेल्या वर्षी निसर्ग वादळ तर आपल्या रायगडमध्येच त्याचा लँडफॉल होता. यावेळेचं वादळ बाजूनी जरी गेलं तरी त्याचा प्रभाव हा अशा पद्धतीने आपल्याला जाणवतोय. म्हणजेच काय की आपल्याला ह्या किनारपट्टीवरती काही गोष्टी कायमस्वरूपी कराव्या लागतील. म्हणजे वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून वीज वाहक तारा त्या भूमिगत करायला लागतील. त्याचे प्रपोजल आहे, तयार आहे. आता मी त्यांना तेच सांगितलं की जे प्रस्ताव तुमचे राज्य सरकारकडे दिलेले आहेत आणि प्रलंबित आहेत ते सांगा, जे प्रस्ताव केंद्राकडे गेलेत आणि प्रलंबित आहेत ते सांगा. म्हणजे त्याचं राज्य सरकारमधलं तर पटकन होईलच, केंद्राकडे सुद्धा आपण योग्य तो पाठपुरावा करू. आणि मग ते भूमिगत तारांचा प्रश्न असेल, पक्की ज्यांना आपण तात्पुरतेचं शिफ्टिंग म्हणतो, तर ती इकडे तिकडे नेण्यापेक्षा शेल्टर होम तर ती पक्की करायला पाहिजेत. म्हणजे तिकडे गेल्यानंतर ते सुरक्षित राहिले पाहिजेत. आणि ह्या अनुषंगाने आणखीन काही गोष्टी असतील तर ते आपल्याला कायमस्वरूपी करण्याकडे आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असं निसर्ग चक्रीवादळामध्ये आमच्या शेती नुकसानी आणि घरगोट्यांचं पण
तेथील आणि घरवगैरेंचे जे नुकसान झाले होते त्याच्यासाठी आम्हाला निधी आमच्या मागणीप्रमाणे भेटलेले आहे आणि त्यांचे डिस्ट्रीब्युशन पण झालेले आहे. बाकी इतर जो प्रायव्हेट हॉस्पिटल्स होते एमएससीच्या त्याचंच फक्त भेटायला बाकी होतं. बाकी घरगोठा आणि शेतीचं पूर्णपणे नुकसान भेटले. अतिशय चांगलं काम करतात, खासदार पण चांगलं काम करतात, मात्र सातत्याने विरोधक टीका करतात निधीवरून किंवा अन्य कामात. त्यांना काय ते त्यांना जे काही काम सोपवण्यात त्यांच्यावरती आलेलं ते पार पडतं, त्याच्यावर मी काय बोलेल. 31 तारखेपर्यंत ब्रेक द चेन चालू आहे. भविष्यामध्ये आपण आम्हाला आज 21च तारीख आहे, तोपर्यंत तुम्ही चेन ब्रेक करा. कारण इकडे काय किंवा आणखीन काही ठिकाणी थोडीशी जी रुग्णवाढ दिसते, मी पुन्हा सांगतो, एकूणच हा व्हायरस अजूनही कोणाला समजलेलं नाही जगभरात, असंच म्हणावं लागेल. दुसरी ही जी लाट आली ती आपल्या अपेक्षेपेक्षा फार भयानक पद्धतीने मोठी पटकन आली आणि काही पटीत आली, म्हणजे चौपट वगैरे असेल ती. आता गेल्या वेळेचा मे महिना, त्याची आजची 21 तारीख आणि आत्ताची 21 तारीख, ह्याच्यामध्ये जर आकडे वगैरे बघितलं तर त्याच्यातच खूप मोठा फरक आहे. जरी आता रुग्णसंख्या कमी झाली असं वाटत असलं तरी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यावेळेला कसं बसं आपण निभावलं. आरोग्याची सुद्धा आपलं ऑक्सिजनची जी काही आवश्यकता आहे ती नेहमी सांगत आलेलं आहे की 1200 मेट्रिक टन हा दर दिवसाचा आपली क्षमता आहे महाराष्ट्राची ऑक्सिजन निर्मितीची. आपल्याला यावेळेला 1700 मेट्रिक टन लागत होता. साधारणतः 80,000च्या आसपास रुग्णांना ऑक्सिजन लागत होता, तो आता 65,000 ते 70,000पर्यंत आलेला. म्हणजे असं रुग्णसंख्या जरी कमी होते असं वाटत असलं तरी ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्ण हे तेवढ्या पटीत काय अजून कमी झालेले नाही आहेत. आणि आपण जोपर्यंत ऑक्सिजनची क्षमता वाढवत नाही, तिला काही थोडा वेळ लागला, प्लांट लावायचं म्हटलं तरी पटकन लावला आणि सुरू झालं असं होत नाही. गेल्या आठवड्यामध्ये आता तुमच्या इकडे एक ऑक्सिजनचं प्लांट त्याची आपण सुरुवात केली, आता आणखीन ते टाकतायत. राज्यभर आपण सगळ्यांना सांगितलेले की जिथे जे ऑक्सिजन प्लांट तुम्हाला टाकता येणं शक्य असेल ते लावा आणि हॉस्पिटल ही स्वयंपूर्ण करा. आपल्याला माझं तर मी सांगितलेलं आहे की मिशन ऑक्सिजन म्हणजे आता आपल्याला 1700 मेट्रिक टन लागतो, म्हणजे 500 मेट्रिक टन जास्त लागला तर ही आपली क्षमता किमान 3000 मेट्रिक टन पर डे पर्यंत आपल्याला वाढवायलाच पाहिजे. तर मग आपण ह्या गोष्टीला काहीतरी सामना करू शकतो. याचं कारण असं की गेल्या वेळेला आपल्या लक्षात आलं असेल, आपल्याला असं वाटत होतं की आपण चांगली आरोग्य सुविधा वाढवलेली आहे आणि ती वाढवलीच होती. म्हणजे काही 7-8 हजार बेड्स होते ते आपण 4.25 लाखाच्या आसपास नेले होते, 3,60,000 आणि काहीतरी असतील. आता तेही यावेळेला कमी पडतात की काय अशी परिस्थिती होती. म्हणजे आपण एवढ्या पटीत वाढवल्यानंतर सुद्धा कोरोना त्या पटीत वाढला. बरं, त्याच्यात आणखीन एक गोष्ट साधारणतः सगळ्यांनी लक्षात घेण्याची खरंच गरज आहे, ती म्हणजे आपण जे नेहमी सांगतो की जेवढी रुग्णवाढ किंवा रुग्णसंख्या आहे त्याच्यात साधारणतः 70 ते 75% लोक हे त्यांना लक्षणं नाही आहेत. आता तरीसुद्धा बेड्स कमी पडतात आणि ती जर का टक्केवारी वाढली तर काय होईल ह्याचा विचार करा. म्हणजे ही भीती नाही तरी घ्यायची दक्षता ही आहेच. म्हणजे समजा रोजची आजची रुग्णसंख्या काय असेल ती आहे, ती आता तुमच्याकडे किती असेल किंवा एकूण राज्यात किंवा एकूण देशात, आणि त्याच्यामध्ये 70% ॲसिम्प्टोमॅटिक, हे 70% जर का कमी झाले आणि त्याच्यात सिम्प्टोमॅटिक वाढले आणि ज्याला हॉस्पिटलायझेशनची गरज जास्त वाटली तर आपली परिस्थिती काय होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊन कधी उठवणार याच्यापेक्षा आपण सर्वांनी एक निश्चय केला पाहिजे की लॉकडाऊन कधी उठू शकतो. सगळ्यांच्या मनाची एक तयारी व्हायला पाहिजे की आम्ही कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर जे आहे ते पाळणारच. म्हणजे आपणहूनच, म्हणजे वॅक्सिन तर येईल पण वॅक्सिन मिळेपर्यंत, आणि आता तर WHOने सांगितलेलं आहे, अमेरिकेत वगैरे भाग वेगळा आहे की वॅक्सिनेशन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मास्क घालणं अनिवार्य आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत, ही बंधनं हे आपल्याला पाळणं हे अत्यावश्यक आहे. नाही, अजून बघू ना, मला एक अंदाज येऊ दे. आता कालच पंतप्रधानांनी एक VC घेतली, त्याच्यामध्ये आपल्या राज्यातले पण काही जिल्हे होते तिकडे रुग्णवाढ ही होती. आपल्याला साधारणतः नेमकी कशामुळे वाढते, काय झालेलं आहे, नवीन म्युटंट नवीन व्हेरियंट जो आलेला आहे तो किती वेगाने पसरतो हे आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यात आणखीन काय म्युटेशन व्हायला नको, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला. म्युकरमायकोसिसला संसर्गजन्य आजार जाहीर करा अशा सूचना केंद्राने राज्याला केल्या आहेत. मात्र म्युकरमायकोसिस हा आजार एकापासून दुसऱ्याला होत नाही असा रिपोर्ट राज्याच्या टास्क फोर्स प्रमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे केंद्राची ही सूचना टास्क फोर्स समोर ठेवून यावर निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी किंवा त्याला आपल्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक फंगस असंही म्हणतात.
तर या सगळ्या आजाराच्या अनुषंगाने आपल्याला एक काळजी घ्यावी लागेल की याचा उपचार जो आहे त्यासाठीचे हॉस्पिटल्स आता आम्ही डेझिग्नेट केलेले आहेत. त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे हॉस्पिटल्स आम्ही अंतर्भूत केलेले आहेत. त्याच्यानंतर सर्व शासकीय महाविद्यालयांचे जेवढे हॉस्पिटल्स आहेत ते सगळे त्यात अंतर्भूत आहेत. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्याचं ट्रीटमेंट फ्री व्हावं, 100% मोफत व्हावं, यासाठी एक विशेष तरतूद आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये केलेली आहे. आणि त्या तरतुदीचा वापर करून आपण ट्रस्ट मोडने जरी 1.5 लाखाचं कव्हर असेल तरी 1.5 लाखाच्या कव्हर पेक्षा होणारी जास्त रक्कम ही या ट्रस्ट मोड मधून देण्यात येईल. औषधं मोफत देण्यात येतील. एम्फोटेरेसिन बी नावाचं जे अतिशय महागडं औषध आहे ते सुद्धा उपलब्धतेप्रमाणे मोफत देण्यात येईल. ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी एक नक्कीच आहे की या अनुषंगाने म्युकरमायकॉसिसच्या पेशंटला आर्थिक भुर्दंड पडू नये या दृष्टिकोनातूनची काळजी पूर्ण घेण्यात आलेली आहे. यातला एकच अडचण विषय आहे की एम्फोटेरेसिन बी हे जे लिम्फोसोमल नावाच्या फॉर्म मध्ये, कारण ते लिक्विड पण असू शकतं, ते लिपिड मध्ये असू शकतं आणि लिम्फोसोमल फॉर्म मध्ये असू शकतं. तर हे लिम्फोसोमल फॉर्म अधिक पेशंट्सला उपयुक्त आहे. त्याच्या फॉर्म मध्ये आपल्याला उपलब्धता कमी होतीये. म्हणून मी या खात्याचे जे मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांना सुद्धा मी मनसुखजी ला सुद्धा मी फार सविस्तर बोललेलो आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की या ज्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी आपण कुठल्याही परिस्थितीत संपर्क करून त्यांना हे भाग पाडा हे उत्पादन करायला आणि राज्याला त्याची उपलब्धता करून द्या. कारण हा संपूर्ण अधिकार केंद्राने स्वतःकडे घेतलाय. अलॉटमेंट करायचा अधिकार त्यांच्याकडे घेतलाय. आम्ही ऑर्डर्स त्या कंपनीला दिलाय पण कंपनी एक्झिक्यूट करू शकत नाही, कारण त्यांना जोपर्यंत वरून सूचना येत नाही की हे राज्याला अलॉटमेंट केलेलं आहे तोपर्यंत त्या कंपन्या काही करू शकत नाही. आणि म्हणून आमची पूर्ण या सगळ्या एम्फोटेरेसिन बी च्या पुरवठ्याच्या बाबतीत किंवा प्रोक्युअरमेंटच्या बाबतीत, खरेदीच्या बाबतीत पूर्ण हतबलता निर्माण झालेली आहे. मी एवढीच विनंती करेल की कुठल्याही परिस्थितीत एम्फोटेरेसिन बी आपल्या राज्याला उपलब्ध करून द्या अशी मी स्वतः फोनवर बोललोय. पुन्हा मी विनंती करेन. परंतु बाकीच्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण म्युकरमायकॉसिसच्या पेशंटच्या संदर्भात घेतलेल्या आहेत. त्यांना 11 जवळजवळ जे सर्जिकलचे जे प्रोसिजर्स आहेत, म्हणजे कुणाचा जर नाकाच्या संदर्भातलं डेब्रिमेंट करायचं असेल तर ते करता येऊ शकतं. ऑप्थॅल्मचं ऑपरेशन करायचं असेल ते करता, ह्या अनेक गोष्टी आहेत. अगदी फेशिया तोंडाच्या संदर्भातलं जर तुम्हाला प्लास्टिक सर्जरी करायची असेल तर ती करता येऊ शकते. हे सगळं मोफत केलं जाईल. अशा 11 प्रोसिजर्स आहेत. अगदी न्यूरो सर्जरी सुद्धा मोफत केली जाईल. आणि त्याचबरोबर जवळजवळ त्याचे 8 पॅकेजेस मेडिसिनचे, म्हणजे जर 20 दिवस स्टे राहिला, दवाखान्यात थांबावं लागत असेल तर ते कसं फ्री राहता येऊ शकेल. जेवढे इन्व्हेस्टिगेशन्स करायच्या, जेवढ्या तपासण्या करायच्या त्या सुद्धा फ्री आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कुठेही पैसे लागू नयेत यासाठीचं अतिशय व्यवस्थित पॅकेज केलेलं आहे. 13 पानाची एक व्यवस्थित गाईडलाईन त्या संदर्भात सुद्धा करण्यात आलेली आहे. याच्या प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा सुचवलेले आहेत की हे कशा पद्धतीनं हायपरग्लायसेमिया म्हणजे अति जास्त शरीरात रक्तामध्ये होणारं शुगरचं प्रमाण, साखरेचं प्रमाण, यामुळे हे पोषक वातावरण या म्युकरमायकॉसिस साठी असतं. आणि म्हणून डॉक्टर्सनी हायपरग्लायसेमियावर अतिशय म्हणजे होऊ नये या दृष्टिकोनातूनच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. साखरेवर नियंत्रण ठेवण्याचं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे इम्युनोसप्रेसंट आहेत, म्हणजे इम्युनिटी कमी करणारे जे काही ड्रग्ज आहेत किंवा जे पेशंट्स आहेत त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि 2 महत्वाची कारण आहेत. आणि म्हणून या कारणाला आपल्याला काळजी घेऊन त्याचे पुढच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आपण गाईडलाईनच्या अनुषंगाने सूचित केलेल्या आहेत. ती गाईडलाईन आपण निर्गमित करण्यात आलेली आहे. आणि आता त्यामुळं जी काही म्युकरमायकॉसिसची काळजी घ्यायची आवश्यकता आहे ती सगळी घेतलेली आहे. फक्त एम्फोटेरेसिन बी ची उपलब्धता केंद्र सरकारने करून देणं एवढं जर बाब सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी
नियंत्रणात आहे. मला जे टास्क फोर्सचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर ओक, त्यांनी जे म्युकर मायकॉसिसची ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टर्सबरोबर एक पूर्ण वेबिनार घेतला. खूप डिटेल डिस्कशन करून एक 9 पेजेसची नोट तयार केलेली आहे, गाईडलाईन तयार केलेली आहे. आणि त्यामध्ये म्युकर मायकॉसिस हा कॉन्टॅजियस डिसीज नाही, म्हणजे एकाच्यापासून दुसरा संसर्ग होईल असा विषय नाही, असं त्यांनी मला जो आपले टास्क कमिटीचे जे चेअरमन आहेत डॉक्टर संजय ओक यांनी त्यांच्या वेबिनारच्या अनुषंगाने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. तर असं असताना आपण हा कॉन्टॅजियस डिसीज नाही आहे, एकमेकांपासून एकमेकांना होणारा डिसीज नाही आहे, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग असल्यामुळे केंद्र शासनाने हे जे काही म्हणजे आपल्याला सूचित केलेलं आहे, तर त्या संदर्भात टास्क फोर्समध्ये हा विचार ठेवण्यात येईल आणि नंतर आम्ही त्याबाबतचा योग्य तो निर्णय घेऊ. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.